नमस्कार मित्रांनो, तर माझी मम्मी माझ्यासाठी पनीरचा चिला बनवतीये. तर बघूया आपण तिने कसा बनवलाय तो. तिला विचारू आपण. ओके, तुटला बघा थोडा. मम्मा तू सांगा कसा बनवायचा. तू काय काय केलं सांगा मला. बेसन पीठ घेतलं, हिरवी मिरची, कोथिंबीर कालून घेतलं. काय कालून घेतलं? बेसन पीठ अजून धिरडे केलेले. अगं मम्मी, मी त्याला बेसनचा चिला बनवू लागले बेसनचा चिला आणि तू काय म्हणली धिरडा केला. सगळ्या ह्याच्यावरती पाणी फिरवून टाकलं. बेसनाचा चिला, बेसन चिला, बेसन पनीर चिला ब्रो. इट्स नॉट अ धिरडा. कोथिंबीर, जिरे, अजून बस बेसन पीठ कालून घ्यायचं. पनीर पनीर किसून टाकलंय का तू त्याच्यात की वरतून टाकणार आहे? किसून टाकलं. किसून टाकलंय. बरं चल मग मी बनवते आता. तेल टाकायचं का आधी? थांब ना. पातळ करायचं की जाड करायचं? याला ना असंच होऊ द्यायचं थोडस चांगलं. आणि ना हे झाल्यानंतर ना आपण याला काय करू शकतो ना, म्हणजे मी काय करते, जसं की तुम्ही काय करू शकता, पनीरचे छोटे छोटे पीसेस करून त्यांना आपण शॅलो फ्राय करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती हे जे ना ह्याच्यामध्ये हे भाजल्यावरती त्याच्यामध्ये पनीरचे ते तुकडे, त्याच्यानंतर कोथिंबीर, थोडीशी मिरची वगैरे टाकून असा रोल पण करू शकतो. तो पण खूप छान लागतो. बेसन पिठाची वडी. वडी. कसं वाटतंय मम्मा मग तुला? किसू. ओ माय गॉड, मम्मा बघा कशी पनीर किसून टाकती वर. ओ वाव. काय नाव देशील मम्मा तू याला? जलका प्राणी. जलका प्राणी. जलका प्राणी म्हणजे जळालंय त्याच्यामुळे ती त्याला जलका प्राणी म्हणतीये. म्हणजे एवढं जळालं नाहीये ते.